ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत पहिल्यांदा मनपा हद्दीत विकास कामं. आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नांना यश. धुळे ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत आदिवासी वस्ती येथे रस्ते गटार काम करणे या कामांचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. स्वातंत्र्य काळापासून सुमारे 70 वर्षांपासून धुळे शहरातील आजूबाजूच्या आदिवासींमध्ये विकासाची कामं झाली नव्हती. या आदिवासी वस्तींमध्ये ना रस्ते होते ना गटार. ही परिस्थिती बघून आमदार फारुख शाह यांनी आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यामुळेच ग्रामीण भागात असलेली ठक्करबाप्पा योजना शहरासाठी विशेषतः महापालिकेच्या क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आहे. ठक्करबाप्पा आदिवासी सुधार योजनेच्या अंतर्गत पिंपरी शिवार, जय मल्हार नगर तसेच जमनागिरी भिलाटी या भागात करोडो रुपयांचं काम होणार असून त्याची आज सुरुवात आमदार फारुख शाह यांनी केली आहे. या कार्यक्रमाला परिसरातील पुरुष तसंच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आज प्रभाग क्रमांक 19 येथे पिंपरी अनवर नाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवासी मोहन भाऊ, किशोर भाऊ आणि आमचे सहकारी युसुफभाई पुढारी, त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी, मुशा सुलतानभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयी सुविधा नाही, तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी. तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्करबाप्पा ह्या योजनेतून 2 कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अनवर नाला काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि कॉन्क्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. दीप बागुल, दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज, धुळे.